Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? तर मित्रांनो, टाटा IPL आता हाफवे स्टेजला आली असं म्हणायला हरकत नाही. आजचं जर पॉइंट्स टेबल बघितलं तर टॉपला गुजरात आहे. 5 खेळले 4 जिंकले 8 पॉइंट्स. सेकंड दिल्ली कॅपिटल्स आहेत. दिल्ली कॅपिटल 4 खेळले 4ही जिंकले 8 पॉइंट्स. तिसऱ्या पोझिशनला आहे KKR. 6 मॅचेस खेळले 3 जिंकले 6 पॉइंट्स. चौथ्या पहिला आहे बेंगलोर. 5 खेळले 3 जिंकले 6 पॉइंट्स. पाचव्याला आहे पंजाब आणि 6व्याला आहे लखनौ. आणि 7व्यावरती आहे राजस्थान रॉयल. अँड बिलीव्ह मी 8, 9 आणि 10 या क्रमांकावर विराजमान आहेत मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद. बरेच या IPL मध्ये बरेच उलटफेर झालेले आहेत. आतापर्यंत जे सामने झाले त्याच्यामध्ये बरेच उलटफेर झालेले आहेत. आता कबूल करायला हरकत नाही की अगदी पहिल्या व्हिडिओमध्ये माझा अंदाज असा होता की मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद हे 3 संघ प्लेऑफ मध्ये असणार आणि चौथा संघ एकतर गुजरात असेल किंवा पंजाब असेल किंवा दिल्ली असेल. तो अंदाज हाफवे स्टेजला तरी सपशेल चुकलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना की इथून पुढे आता कमबॅक करायचं म्हणजे फारच अवघड आहे. शक्यता थोडीशी मुंबईची आहे, कारण खरोखरच सुंदर संघ आहे बॅटिंग बॉलिंग सगळ्याच बाबतीत. आणि पण CSK आणि याचं काय खरं वाटत नाही आता. एक तर CSKच्या संघाला दुसरा मोठा फटका म्हणजे ऋतुराज नाही. आता बॅटिंग साईड ऑलरेडी वीक झालेली आहे. बॉलिंग मध्ये तो आपला नूर आहे, अश्विन आहे, जडेजा आहे. धोनीही चालत नाहीये. धोनी फक्त यष्टीमागेच चालतोय. त्यामुळे CSKचा अवघडच दिसतंय. आणि SRHचं काय सांगता येत नाही बाबा. SRHचं कसं आहे, बॅटिंग चालली नाही चालली तर त्यांच्या बॉलिंगला एवढा काही दम नाहीये. पण आता हे सतत फेल होत आहेत. अभिषेक, त्यानंतर आपला हा ईशान किशन, क्लासेन, म्हणजे जे काय म्हणतात ना भरोशाच्या वशीला टोणगा, त्यांची बॅट चालतच नाही अजिबात. आता असं आहे की सनरायझर हैदराबादकडे बॉलिंग साईडवर म्हटलं तर कमिन्स आहे, शमी आहे, पण अभिषेक, ट्रॅव्हिस हेड आणि हा ईशान किशन, क्लासेन हे जर चालले तरच भवितव्य आहे. नाहीतर साधारण हेच पहिले 4-5 संघ पुढे मागे होत राहतील. एक आज शिरला तर मुंबई कदाचित शिरेल. बघूया काय होतंय. आता ह्याच्या आधीचे झालेले 2 सामने म्हणजे बेंगलोर विरुद्ध दिल्ली. हा सामना पण खूप मजेदार झाला बरं का. हा सामना KL राहुलचा सामना म्हणून ओळखला जाईल. KL राहुल असा आहे ना बिचारा, त्याला तुम्ही पहिला पाठवा, तिसरा पाठवा, 7वा पाठवा, 10वा पाठवा, किंवा तुमचं ते आता सध्या काय इम्पॅक्ट चालू आहे ना, इम्पॅक्ट पाठवा किंवा 13वा पाठवा बॅटिंगला, त्याला तो मॅच जिंकून देणार. आता तरी त्याच्या खेळामध्ये खूपच सुधारणा म्हणजे अशी की तो फटके मस्त मारतो. बघा ही मॅच जेव्हा डकवर्थ लुईसला फसते की काय असं वाटायला लागलं होतं, तेव्हा मला वाटतं 15वी ओव्हर होती आणि समोर कोण होता, दुसरा तिसरा कोणी नव्हता, हेझलवूड होता. हेझलवूड म्हणजे टॉप बॉलर अपोजिट साईडचा. तर त्या ओव्हरला त्यांनी काहीतरी 20-22 रन आरामात मारले आणि सगळे क्रिकेटिंग शॉट, स्विच शेट, अप्पर कट, असले प्रकार काही केले नाही. तसले प्रकार त्यांनी केले जेव्हा रन बॉल 18 बॉल शिल्लक होते तेव्हा. म्हणजे आपण काय चीज आहे हे आपल्या ग्राउंडवर त्यांनी दाखवून दिलं. आणि त्यानंतर त्यांनी जे बॅट्स गाडली मैदानामध्ये आणि सेलिब्रेशन केलं ते त्याला शोभून दिसत होतं. त्याला स्टर्फनी साथ उत्तम दिली. आणि RCB कडून सांगण्यासारखं काही झालंच नाही. 20 ओव्हरमध्ये कसे बसे 160 रन झाले. ते करता करता त्यांचे 7 गडी आउट झाले होते. आणि दिल्ली कॅपिटलनी चेस अगदी मस्त केला, म्हणजे व्यवस्थित क्लिनिकल चेस केला. आणि पहिल्या 6 ओव्हरला RCBचे 60 धावा होत्या, 2च गडी बाद होते. ह्यांच्या फक्त 40च धावा होत्या, पण 3 गडी बाद झाले होते. 12व्या ओव्हरला पोझिशन अशी होती की RCBचे 100च्या वर रन होते, ह्यांचे 80च होते आणि दोघांचेही 4-4 गडी बाद होते. 16व्या ओव्हरला पोझिशन जवळजवळ सारखी होती आणि त्यानंतर मात्र राहुलनी चमत्कार केला आणि डेक्कन कॅपिटल आरामात दिल्ली कॅपिटल आरामात जिंकले. आणि दिल्ली कॅपिटलचं विशेष म्हणजे या ह्याच्यामध्ये IPL मध्ये एकही सामना ते हारलेला नाहीत. दुसरा सामना जो झाला त्याला केविलवाडच म्हणायला लागेल ना. आपला जो धोनीचा संघ आहे चेन्नई सुपर किंग्स, वन्स अपॉन अ टाइम खरंच किंग होते, आज खरंच नाही आहेत ते, सॉरी टू से. विरुद्ध आपला अजिंक्यचा कलकत्ता.
अजिंक्य हा बेस्ट कॅप्टन आहे. त्यांनी टेस्ट मॅच मध्ये पण दाखवून दिलं, रणजीमध्ये मुंबईकडून दाखवून दिलं आणि आजच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्याची कॅप्टनशिप सुंदरच होत आहे. त्याच्यावर टीका करतायत, पण तो छान करतोय कॅप्टनशिप. त्याच्याच बरोबर 150च्या पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनी मारणारा हा अजिंक्य आपल्याला या टुर्नामेंटमध्ये दिसतोय. सीएसकेचं काय सांगण्यासारखं काहीच नाही. खरं तर 20 ओव्हरमध्ये कसे बसे 103 धावा झाल्या, 9 गडी बाद झाले. त्या 103 मधले शिवम दुबेच्या 31 होत्या. त्या सुद्धा शेवटच्या ह्याच्यामध्ये काहीतरी फटके मारले त्यांनी आणि चेस करताना 10व्या षटकातच ह्यांनी कलकत्त्याने आरामात 100 धावा चेस केल्या आणि फक्त त्यांचे 2च गडी बाद होते. तर त्यांच्यामध्ये सगळे खेळून गेले. डिकॉकनी एक 20-25 मारले. त्यानंतर हा मस्त खेळला सुनील नारायण, त्याच्या 40-45 धावा होत्या. अजिंक्य येऊन मस्त एक 20 धावा काढून गेला आणि सगळ्यावर शेवटी रिंकूने कळस चढवला. कमी चेंडू मध्ये 15 धावा काढल्या. दिल्ली हे कर्नाटक हा सामना कलकत्ता हा सामना आरामात जिंकले. आता हे सगळे बॅकफुटला गेलेले आहेत. आपलं सीएसके, मुंबई आणि पर्टिक्युलरली सनरायझर्स हैदराबाद. आता इथून पुढे सामने कसे होत जातात, कसं उलगडत जात आहे, आयपीएल हे मनोरंजक ठरणार आहे. पण आतापर्यंत जे सामने झाले त्याच्यामध्ये एक झालं बघा, अबकी बार 300 पार वगैरे काही झालं नाही. हाय स्कोरिंग मॅच एकही झाली नाही. होतील असं वाटलं होतं. साधारण लो स्कोर मधल्याच झालं. 160, 180, 200, फार फार तर 200. आणि त्यातूनही बघा झहीर खान, अजिंक्य रहाणे, त्यानंतर म्हणजे प्रत्येक जे संघाचे होम ग्राउंड आहे त्याच्याबद्दल त्याची तक्रार आहे की पाहिजे तशी ग्राउंड मिळालेली नाही आहेत. काय खरं कारण आहे? इव्हन त्यावरून सौरव आणि अजिंक्यमध्ये खटका उडतो की काय, असं काहीशी परिस्थिती आहे. काय माहिती आता. ठीक आहे, एका दृष्टीने चांगलं आहे. कसं आहे, फक्त बॅट्समन्स पॅराडाईज आणि तुमच्या बॉलर्स कार्नेज या मॅचेस बघायला मजा येत नाही. जेव्हा दोघांनाही समान संधी असते त्या मॅचेसच बघायला मजा येते. आणि या आयपीएलच्या सामने तसेच चाललेले आहेत हे निश्चित. तर आज आता डबल हेडर्स हे आहे, डबल हेडर सॅटर्डे. त्याच्यामध्ये आता चांगले तुल्यबल संघ आहेत. लखनौ आणि गुजरात हे दोघं आमने सामने आहेत. दोघांनाही प्ले ऑफ मध्ये याचे चान्सेस आहेत. बघूया का, आतापर्यंत तरी गुजरात सरस ठरलेला आहे. आता या सामन्यात काय होतं बघूया. लखनौकडे त्यांचं सुरुवातीला मार्श आहे. निकोलस पुरन जबरदस्त बॅटिंग करतोय. पंतकडून अपेक्षा आहेत. पंतने अपेक्षा आतापर्यंत तरी पूर्ण केलेल्या नाही आहेत. त्यानंतर आयुष बदोनी हे त्यांचे बॅट्समन आहेत. बॅटिंग साईड चांगलीच आहे. आणि बॉलिंग मध्ये सध्या त्यांच्याकडे कमाल करतोय म्हणजे शार्दूल, रवी बिश्नोई कमाल करतोय. दिग्विजय राठी हा जो मुलगा आहे ना, त्याच्यावर टीका होते खूप त्याच्या त्या सेलिब्रेशन वरून. पण बॉलिंग चांगली टाकतोय. आणि लखनौचं बॅडलक म्हणजे मयांक अजूनही तंदुरुस्त झालेलं नाही आहे. त्याची उणीव त्यांना नक्कीच जाणवते. वेळात गुजरातकडे सगळं आलबेल म्हणायला हरकत नाहीये. गुजरातकडे साई मस्त खेळतोय, गिल मस्त खेळतोय, रुदरफोर्ड मध्ये येऊन मारून जातोय. बॅटिंग स्ट्रॉंग आहे. बॉलिंग मला तर आता असं वाटतं की बाबा गुजरातचीच बॉलिंग सगळ्यात चांगली आहे की काय. कारण आमचे सिराज मिया फॉर्मात आलेले आहेत. त्यांना ऑस्ट्रेलियन टूर नंतर चॅम्पियन्स ट्रॉफीला जे ड्रॉप केलं त्याचा त्यांना भलताच राग आलेला दिसतोय. तो राग आता ते बॅट्समनवर काढतायत. त्याला साथ द्यायला प्रसिद्ध कृष्णा मस्त टाकतोय. आता वॉशिंग्टन सुंदर काय खेळतो हे बघायला मजा येईल. पहिला सामना नक्कीच तुल्यबळ संघातली लढत आहे. दुपारी 3:30 वाजता आहे, बघायला मजा येईल. दुसरा सामना जो आहे तो मात्र सनरायझर्स हैदराबाद साठी डू ऑर डाय असाच सामना आहे. आता सनरायझर्स आणि पंजाबची टीम फॉर्मात आहे. श्रेयस आणि ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे आपला रेकी पॉन्टिंग पंटर, ते कॉम्बिनेशनचं रिझल्ट चांगले येत आहेत. आता तरी पारड जड वाटत आहे पंजाबचं. पण SRH वाल्यांचं काही सांगता येत नाही. त्यांची जर बॅटिंग क्लिक झाली तर ते काहीही करू शकतात. बघूया, आज अभिषेक आहे, हेड आहे, क्लासेन आहे, ईशान किशन आहे. त्यांची मुख्य मदार जी आहे ती बॅटिंगवरच आहे. आज त्यांची बॅटिंग चालते का बघूया. तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे कमिन्स आणि शामी हे टॉप बॉलर्स आहेत, विकेट टेकर्स. अजूनपर्यंत काय त्यांचं पहिला सामना सोडला तर काही चाललेलं नाहीये. आज काय होतं बघूया. पंजाब सुस्थितीत आहे. श्रेयस मस्त बॅटिंग करतोय. तो प्रियांश शहा जे तो नवीन मुलगा चांगला आहे. आता मॅक्सवेलला मात्र काहीतरी करायला लागेल. मॅक्सवेल येतो आपला नुसता आयपीएल म्हणजे त्यांनी चेष्टाच करून टाकली. एखादा सामना चांगला खेळतो आणि पुढचा आयपीएल फिक्स करतो. बघूया आज काय करतोय. त्यांच्याकडे त्यानंतर पंजाबकडे आकाशदीप आहे. त्यानंतर चहल आहे. बॉलिंग पण चांगली आहे.
दुसरा सामनाही रंगतदार होणार आहे. तर मित्रांनो, हळूहळू हे सामने आता रंगतदार होत चाललेले आहेत. आजचे डबल हेडर आजचं जे आहे ते पण बघूया काय होत आहे. पण आता शेवटी शेवटी आय प्रे फॉर मुंबई. मुंबई काय अजून तरी काय त्या नावात तसं हे मिळत नाहीये, मागे मागेच पडतायत. बाकी सामन्यात मजा येतात, नक्कीच मजा येते. अनपेक्षित संघ एकदम मुसंडी मारून पुढे जात आहेत. बरं, अजूनही काही सांगता येत नाही बरं का, हाफवे स्टेज आहे, जवळजवळ निम्मी स्पर्धा उरलेली आहे. हे सामने असेच सुंदर होतील आणि प्रेक्षकांना T20चा एक चांगला आनंद मिळेल इथून पुढे, हीच अपेक्षा करूया. जर मंडळी माझं चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा. सी यू.